वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सरपंच हत्येच्या दिवशी मारेकराचं कराडसोबत बोलणं झाल्याचा एसआयटीचा कोर्टामध्ये दावा. कराडला पोलीस कोठडी मिळताच कराड समर्थक आणि विरोधक भिडले. बीड कोर्टाबाहेर मोठा राडा. पांगरीमध्ये कराड समर्थकांचं आंदोलन पेटलं. तरुणांकडून टायर पेटवून निषेध. परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन. खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या. एसआयटीचा कोर्टामध्ये मोठा दावा. हत्येदिवशी सुदर्शन गुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झाल्याचा दावा. धनंजय मुंडेंना जातीय दंगली घडवायच्या आहेत. धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी संपली पाहिजे. मनोज जरांगेंचा हल्ला. या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर नाही करत. माझ्यासाठी मॅटर करतं रोजचं काम. बीडमधील तणावाबाबत मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर बीडमधील तणाव निवळण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करणार. पंकजा मुंडे यांची माहिती. वाल्मिक कराडला दुहेरी दणका. कर थकवल्यानं पिंपरीतल्या फ्लॅटचा लवकरच लिलाव. तर केज नगरपंचायतीकडून कराडच्या प्रस्तावित वाईन शॉपची एनओसी रद्द. परळीचे सर्वेसर्वा धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंच्या कारवायांनी बदनाम झालेली राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी. लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन. तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत अभ्यास दौरे करण्याचा सल्ला. रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरंच स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्ला बोल. भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.